मित्रांनो, काही वर्षापूर्वी एक मराठी फिल्म आली होती ज्याचं नाव होतं जाऊ तिथे खाऊ। त्या फिल्म मध्ये दाखवले होते की भ्रष्टाचारामुळे एखादी विहीर कशी चोरीला गेली होती। एक काल्पनिक चित्रपट होता, पण त्यातून एक बोध घेण्यासारखा होता। आणि सगळ्यांना माहिती आहे, विहीर ही काही चोरीला जाऊ शकत नाही। अशा प्रकारची घटना खरोखर घडू शकते का? कोणी म्हणेल हे शक्यच नाहीये, पण अशीच एक घटना कादवड आणि आकले या ग्रामपंचायतीमध्ये घडलेली आहे। चक्क एक पूलच चोरीला गेलेला आहे। हो मित्रांनो, तुम्ही जे ऐकताय ते सत्य आहे। एक पूल चोरीला गेलेला आहे। कादवड या दोन गावांना जोडणारा एक पूल होता, पण तो आता 2023 साली अस्तित्वातच नाहीये। हे आहेत जुने फोटो पूल चोरीला जाण्याच्या अगोदर, आणि हे आहेत पूल चोरीला गेल्यानंतरची परिस्थिती। आणि हा प्रकार उघडकीस आणलेला आहे गावातली एक होतकर तरुण सिद्धेश शिंदे यांनी। हा पूल विकला होता एका भंगारवाल्याला, आणि याची खबर कोणालाच नाही। तेव्हा हा पूल चोरीला गेला होता, तेव्हा सिद्धेश शिंदे या तरुणाने पंचायत समितीमध्ये जाऊन किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन वेळोवेळी रितसर तक्रार केली होती। हा या तक्रारीचा अर्ज, पण प्रत्येक वेळी या अर्जाकडे दुर्लक्ष करण्यात आले। साधारण या पुलाचा इतिहास आहे की 2021 साली जेव्हा महापूर आला होता तेव्हा हा पूल वाहून गेला होता। त्याच्यानंतर हा पूल बांधण्यात आला होता, परंतु 2023 पर्यंत हा पूल चोरीला गेला। हा पूल एका भंगारवाल्याला निव्वळ 5,000 रुपयांमध्ये पैशासाठी विकला गेला। सदर प्रकाराबाबत जेव्हा ग्रामसेवकाला विचारण्यात आली तेव्हा त्यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याची कबुली दिली, आणि हा पूल भंगारवाल्यालाच विकला गेलेला आहे याचा पुरावा देखील उपलब्ध आहे। ही आहे रेकॉर्डिंग। मी काय म्हणतोय, गावातल्या गावात वाद नको, हा माझा विषय आहे। याला असलं तर न्यायला सांगा, नसेल तर नाही सांगा। मला त्यांनी दिलेला मी भंगार नेला। कुठला पण दिलेला, कुठला भंगार तो काय माहिती नाही। आपण तुम्ही न्याला कुठला भंगार तू विचारतोय? अरे बाबा, तो मोठा हे होता काय? हा हा तो तुम्ही नेला, मग तुम्ही काय बोललात? हे नेलं म्हणून, पूल नेला म्हणून। पूल आता त्यांनी ग्रामपंचायतीचा मला तो दिले। मग मी काय म्हणतो, ऐका ऐका ऐका, मी काय म्हणतो, मला तुमच्याशी वाद नाही। मला बाबा ऐका ऐका, आपल्याशी हा बरोबर आहे, माझीशी भांडण नाही। मी काय म्हणतो, तुम्हाला दोषी ठरवायला नको त्याने। तुम्हाला दोषी, तुम्ही जाऊन त्यांना विचारा ना बाबा, की बाबा तुम्ही पूल दिलात ना। आता काल मला विजयभाई काय बोलले, विजयभाई काल काय बोलले, आमच्या ग्रामसभेत ठराव झाला, बरोबर आहे, ग्रामसभेत ठराव झाला, आम्ही नजरू शेठला पूल दिला, बरोबर आहे, असं काल मला विजयभाई बोलले। मग माझं काय म्हणणं, जर ते ग्रामपंचायत वाले ग्रामसेवक आणि सरपंचबाई म्हणत नसतील तेव्हा आमचा काय संबंध नाही, मग तुम्ही कशाला अडकताय? तुम्ही जाऊन त्यांना विचारा ना। मी विचारतो त्यांना, बाईंना विचारतो। हा हा, मध्ये पूल चोरीला जाऊ शकतो, तर मग मित्रांनो विचार करा, या देशामध्ये कुठली कुठली गोष्ट चोरीला गेली असणार आहे। हे जर असंच चालत राहिलं तर आपल्या महाराष्ट्राचा विकास कधीच होऊ शकत नाही। हा सगळा प्रकार बघून मला जाऊ तिथे खाऊ या पिक्चर मधील एक डायलॉग तुम्हाला ऐकावा असं वाटतं।